भरता येणार नाही, पण ज्याला ज्याला अर्ज शाहू आघाडीमार्फत भरायचं त्याला सोमवारपासून आपण इथं एक माणूस आपण कॉम्प्युटर हे सगळं आपण या ठिकाणी ठेवतो, ते व्यवस्थित त्याचा फॉर्म कायदेशीर ते छाननीमध्ये तिकीट त्या पद्धतीनं व्यवस्थित कायदेशीर भरून घ्यायला लिगल आपले दोन वकील आणि अर्ज भरणारी आपली माणसं हे आपण ठेवतो. प्रत्येकानं ज्याला ज्याला अर्ज भरायचा इच्छुकांनी सुद्धा त्या ठिकाणी भरून घेऊन आपला अर्ज भरावा, कारण जेणेकरून तो छाननीत सुद्धा तो अर्ज निघता कामा नये. 2-3 दिवसामध्ये आणि सोमवार मंगळवारपर्यंत ही आपल्या सगळ्यांचा विचार घेऊन सगळ्यांना सामावून घेऊन सगळ्यांच्याबरोबर चर्चा करून आपण उमेदवारांची यादी आपण फायनल करूया. कुणालाही विश्वासात घेतलं जाणार नाही किंवा एकतर्फी आम्ही कुठं तर बसून आम्ही यादी फायनल केलो आणि ती लोकांनी दिलो असं होणार नाही. आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्यांना सांगून घेऊन त्यातनं कशा पद्धतीनं आपल्याला मार्ग काढून आपल्याला पुढं जायचं आहे ते सगळं चर्चा करू. पण ज्याला उमेदवारी अर्ज भरायचे त्यांनी मात्र तिथं ऑफिसमध्ये आपल्या संपर्क साधून त्याप्रमाणे ऑनलाईन व्यवस्थित अर्ज भरून घेऊन जो अर्ज तिकीट त्या पद्धतीनं भरावं करण्याचं एखादं नाव आपण फायनल केला आणि त्याचा अर्जच छाननीतनं गेला तर तो मात्र टिकणार नाही, किंवा जर त्या छाननीत बरोबर चिन्ह जर बरोबर असले नाहीत तर त्याचं एक चिन्ह वेगळं राहिलं तर मग त्याला निवडणूक सुद्धा त्याला अडचणी त्या तयार होतात. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून सोमवारपासून आपण इथे यंत्रणा चालू करतो, त्याप्रमाणे त्याचा सुद्धा लाभ घ्यावा. तुम्हाला कुणालाही एक कसूरवरती वेगळेपणा त्यातनं जाणवणार नाही याची खबरदारी निश्चितपणे आम्ही घेऊ. पण आपण सुद्धा विश्वासानं केवळ आपल्याला 20च लोक निवडायला लागतात, त्यामुळं नाराज न होता आपल्याला सुद्धा कुठं संधी देता येईल त्या लोकांना ह्याच संधी मिळणार नाही. त्यांना निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. जिथं ज्याला सामावून घेता येईल त्या प्रत्येकाला सामावून घेऊन कुठल्या जातीपातीच्या पलीकडे जाऊन ही फक्त गावची निवडणूक आहे आणि हे आपल्या गावच्या, कारण आपण ह्या गावामध्ये पिढ्यानपिढ्या आपली पिढी, जरी उद्या आपण आपलं भविष्य संपलं, माझं आयुष्य संपलं तरी सुद्धा माझी मुलं राहणार आहे, माझ्या मुलांची मुलं राहणार आहे. पिढ्यानपिढ्या आपण ह्या शहरामध्ये वास्तव्य राहणार आहे. त्या शहराचं भौतिक वातावरण हे जे नागरिकांना अपेक्षित आहे, जे नगरपालिका म्हणून ज्या सोयी सुविधा हे अपेक्षित आहे ते चांगल्या पद्धतीनं शहराच्या मानानं कशा पद्धतीनं आपल्याला मिळतील. आज सुद्धा आपल्याकडं ग्राउंडसुद्धा आपल्या ह्या शहराला नाही, ते सुद्धा आपलं एक दुर्दैव आहे. आपल्याकडं चांगला बगीचा नाही अजून सुद्धा, पाणी पुरवठा असतील बाकी असतील. आज आपली जो इमारत बघितली त्या ठिकाणी इमारत आहे, आपलं जे नाट्यगृह आहे त्या नाट्यगृहाची अवस्था तर बघण्यासारखी सुद्धा नाही. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मार्ग काढायला लागेल. अशा अनेक गोष्टी या अनेक दिवसांच्यापासून केलेल्या आणि जर हे व्हायचं असेल तर गती याला देणारं हे सरकार ज्या पद्धतीनं आता केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल त्याच्या माध्यमातून आपण एवढ्या स्कीमा आणायच्या